दरवर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा मान तुकाराम माळी या मंडळाच्या गणपतीला असतो. त्यानुसार आज सकाळी खासबाग इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आदींच्या उपस्थितीत या मंडळांच्या श्रीची आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पारंपरिक वाद्यानं खासबाग मैदान परिसर दणाणून गेला होता. हत्तीवर बसलेले राजर्षी शाहू महाराज हा चित्ररथ या मिरवणुकीचं खास आकर्षण होतं. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी गणरायानं सर्वांची काळजी घ्यावी असं साकडं घातलं, तर आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील सामान्य माणूस सुखी समृद्ध होऊ दे, नैसर्गिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजाला बळ मिळू दे असं साकडं गणराया चरणी घातल्याचं सांगितलं. गणरायाला एवढी साखर सगळ्या जनतेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. सगळी जनता म्हणजे सगळे लोक त्यामध्ये येतात आणि सगळ्यांकडे लक्ष ठेवणं गणरायांचं काम आहे. न ह्या राज्यातल्या सामान्य माणसाची विघ्न दूर होऊ देत, या राज्यातला माणूस सुखी समृद्धी राहावी अशी गणराया चरणी प्रार्थना आहे. कारण की आता अतिवृष्टी झालेली आहे, कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि या सगळ्या संकटातून आमच्या शेतकऱ्याला बाहेर पडायचं बळ. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून आनंदात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यावा असं आवाहन केलं. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं सर्वांनी कृपया पालन करावं आणि पूर्णपणे निर्विघ्नपणे आणि आनंदाच्या वातावरणामध्ये विसर्जन मिरवणूक पार पाडून आपण आपल्या आवडत्या बाप्पाला सर्वांनी निरोप देऊया. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे R.K. पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय देवणे, राजेश लाटकर, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.